एकोणिसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक राणा साहेब, आजच्या परिसंवादामध्ये ज्यांनी आपले विचार मांडले त्या वक्त्यांमधील शर्मिष्ठा भोसले, प्राध्यापक शिवानंद भानुसे, डॉक्टर यशवंत भंडारे, डॉक्टर शेखर मगर, डॉक्टर राजेंद्र गोनारकर, या परिसंवादामध्ये प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले या संमेलनाचे संयोजक संघटक कॉम्रेड किशोर ढमाले, डॉक्टर देवेंद्र इंगळे, डॉक्टर रघुनाथ केंगार, डॉक्टर प्रतिभा आहिरे, डॉक्टर इंगोले, डॉक्टर सुरेश शेळके, राजानंद सुरटकर आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. मी वेळेचं बंधन पाळणारच आहे. काही मुद्दे जे मांडले गेलेले नाहीत ते मांडेन. सगळ्या वक्त्यांनी फार चांगल्या पद्धतीने या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडचा आवाज येतोय, पाठीमागे आवाज येतोय का माझा? येतोय ना? अत्यंत अद्ययावत अशा प्रकारची मांडणी या वक्त्यांनी केलेली आहे. वर्तमानातले अनेक संदर्भ दिलेले आहेत. या विषयाची मांडणी करत असताना त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही, पण ज्या मुद्द्यांच्या बद्दल काही बोलणं अपेक्षित आहे त्याबद्दलची मांडणी मी या ठिकाणी अगदी थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करेन. या विषयाची मांडणी करत असताना हा जो विषय आहे तो यूट्यूब, व्हॉट्सॲप, फेसबुक इत्यादी सोशल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन प्रश्नचिन्ह आहे. आणि बहुतांश वक्त्यांनी सांगितलं की हे साधन नक्कीच आहे आणि अन्यायाच्या विरोधामध्ये या माध्यमाच्याद्वारे आपण प्रभावीपणानं लढू शकतो. या विषयाची मांडणी करत असताना कशाला अन्याय म्हणायचं हे जरा नक्की करावं लागेल. या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आणि त्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी आपणाला हा जो सोशल मीडिया आहे या सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करावा लागेल या मुद्द्यांच्या अनुषंगानं काहीशी मांडणी इथं करणं आवश्यक आहे. अन्याय कशाला म्हणायचं? काही व्यक्तींच्या, व्यक्तिसमूहांच्या अशा कृती की ज्या इतर व्यक्तींच्या आणि व्यक्तिसमूहांच्या मानवी अधिकारांना हिरावून घेतात आणि त्यांचं जीवन दुःखमय बनवतात, त्यांच्या प्रगतीच्या आड येतात. अशा प्रकारच्या बलशाली व्यक्तींनी केलेल्या कृती म्हणजे अन्याय असतो. अशा प्रकारच्या कृती आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडतात. अगदी क्राईम ब्युरोचा रिपोर्ट जर आपण गेल्या काही वर्षांचा पाहिला तर आपल्या देशात अन्याय अत्याचाराचे जे बळी ठरलेले आहेत ते बळी वर्ण जाती व्यवस्था आणि पितृसत्ताक व्यवस्थेनं ज्यांना पिढ्यानुपिढ्यापासून बळी ठरवलेलं आहे अन्यायाचं, तेच लोक मोठ्या प्रमाणामध्ये आजही अन्याय अत्याचाराचे बळी आहेत. आणि दलित स्त्रियांवरती अत्याचार, बलात्कार, दलित पुरुषांचे खून याची आकडेवारी क्राईम ब्युरोकडे आहे आणि ते एका मिनिटाला इतक्याचं होतं तितक्याचं होतं हे आपल्याला माहिती आहे. त्याची पुनरुक्ती मी करत नाही. म्हणजे अन्याय अत्याचार वर्तमानामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये आहेच. अन्याय अत्याचाराची आणखी एक व्याख्या मी अशी करेन की भारताच्या संदर्भामध्ये भारतीय नागरिकांना भारताच्या संविधानानं जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार हिरावले जाण्याच्या प्रत्येक कृतीला अन्याय अत्याचार म्हटलं पाहिजे. आणि हे अधिकार हिरावण्यामध्ये केवळ बलशाली व्यक्ती, बलशाली समूहच सहभागी असतात असं नाही, तर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करण्यामध्ये संविधानाच्या आणि त्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून निर्माण झालेली शासन यंत्रणा देखील हा अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये करते आहे. आणि म्हणून या विषयाच्या निमित्तानं वर्तमानामध्ये अन्याय अत्याचाराचे विषय कोणते आहेत
त्यांना वाचा फोडण्यामध्ये आपण किती प्रमाणामध्ये यशस्वी झालेलो आहोत, यशस्वी झालो नसू तर ते यशस्वी होण्याच्यासाठी आपणाला काय करावं लागेल या अनुषंगानं या विषयाची मांडणी करणं आवश्यक आहे. आणि हे सांगत असताना मी पण हे सांगतो की मी देखील सोशल मीडियाचा वापर करतो आहे गेल्या काही वर्षांच्या पासून. YPM इंडियन क्रांती नावाचं यूट्यूब चॅनल मी चालवतोय. YPM इंडियन क्रांती या चॅनलमधून भारतीय संविधानावर असंख्य व्याख्यानं मी दिलेली आहेत. अनेक साहित्यिकांच्या मुलाखती त्यावर आहेत. आणि आपल्या 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा साहेब आमच्या नांदेडला आले होते. त्यांचा सत्कार आम्ही घेतला सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि YPM इंडियन क्रांती या यूट्यूब चॅनलवर त्यांची मुलाखत देखील आम्ही घेतली आहे आणि आज ती या चॅनलवरती पडलेली आहे. ती मुलाखत आपण जरूर ऐका. अत्यंत चांगली मांडणी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी केली. ती मुलाखत मी स्वतः घेतलेली आहे. तर या मुद्द्याच्या अनुषंगानं विचार करत असताना अन्याय अत्याचार जे आहेत ते दलित आदिवासी स्त्रिया यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार याची आकडेवारी वर्तमान शासनाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि हे जे अन्याय अत्याचार होतात त्याला प्रस्थापित मीडिया ज्या प्रभावीपणानं पुढे ठेवायला पाहिजे तो ठेवत नाही. प्रिंट मीडिया ठेवत नाही, इलेक्ट्रॉनिक मीडिया ठेवत नाही. अशा प्रकारचं वर्तमानातलं वास्तव आहे. त्याचबरोबर आणखी संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याच्या संदर्भामध्ये वर्तमानामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्याचा उल्लेख आपणाला या निमित्तानं करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये भारतीय संविधानानं समाजवादाचं आणि सेक्युलरिझमचं तत्व स्वीकारलेलं आहे. समाजवाद आणि सेक्युलरिझमचं तत्व वर्तमान राज्यकर्त्यांनी पूर्णपणानं पायदळी तुडवलेलं आहे. हा आमचा संविधानिक अधिकार हिरावणारा आम्हा नागरिकांवर झालेला अत्याचारच आहे. या देशातली सारी साधन संपदा सर्वांची आहे, परंतु ही सारी साधन संपदा अंबानी अदानी यांच्या सारख्या भांडवलदारांच्या घशात घालण्याची जी षडयंत्र मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानात चालतात, हा भारतीय नागरिकांच्यावर झालेला अन्याय अत्याचारच आहे. या अत्याचाराच्या संदर्भामध्ये समाज माध्यमाच्या माध्यमातून जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठायला हवा तो आवाज आपण उठवत नाही आहोत. हे इथलं वास्तव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सेक्युलरिझमच्या तत्वाची पायमल्ली करणं, सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करणं, खोट्या गोष्टी खऱ्या आहेत असं लोकांच्या प्रस्थापित मीडियाच्या माध्यमातून माथी मारणं हा देखील सांविधानिक हक्क हिरावणारा अन्यायच आहे. हे इथलं मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव आहे. आणि हे जे वास्तव आहे हे जर बदलायचं असेल तर आपणाला आपल्या हातात आलेल्या समाज माध्यमाचा फार प्रभावीपणानं वापर करता आला पाहिजे. सगळ्यांचं विश्लेषण करत गेलो तो एका मुद्द्याचं एक व्याख्यान होईल म्हणून काही उल्लेख मी इथं करतो की कोणकोणते अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्या अन्याय अत्याचाराला आपण परतवून लावण्यामध्ये अयशस्वी झालेलो आहोत, समाज माध्यम हातात असून देखील. म्हणून या समाज माध्यमाचा ज्या गोष्टी आम्हाला अन्याय अत्याचार वाटत नाहीत पण त्या अन्याय अत्याचार आहेत ना. 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकारनं नीती निर्देशक तत्वांमध्ये असलेला लहान मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या हा भाग मूलभूत अधिकारामध्ये आणला आणि मूलभूत अधिकार झालाय. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या हा मूलभूत अधिकार झालाय. असं असूनही या अधिकारानुसार आपल्याकडं सर्वांना सक्तीचं दर्जेदार सारखं शिक्षण दिलं जात नाही. आजही असंख्य मुलं शाळाबाह्य आहेत आणि प्राथमिक शिक्षणापासून अगदी उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण देण्याच्या दर्जामध्ये प्रचंड मोठी विषमता कशी निर्माण होईल अशा प्रकारची धोरणं राबवली जात आहेत. ही धोरणं देखील लोकशाहीचे हक्क हिरावणारे आणि आर्थिक शैक्षणिक अन्याय अत्याचार करणारे आहेत. हेही आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यालाही आपण समाज माध्यमाच्या द्वारे विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे. आज धार्मिक दहशतवाद आहे.
आपण लोकशाहीमध्ये संविधानानं सांगितलेल्या बुद्धिवादाच्या विज्ञानवादाच्या राज्यामध्ये राहतो आहोत, परंतु वर्तमान कालखंडामध्ये खरंच आपण बुद्धिवादी आणि विज्ञानवादी राज्यामध्ये राहतोत का? आणि आपली सरकार बुद्धिवादाचं आणि विज्ञानवादाचं प्रतिनिधित्व करतात का? याचा जर विचार आपण केला तर हे लक्षात येतं की आपलं राज्य विशेषतः नवं स्वातंत्र्य 2014 नंतर स्वातंत्र्य मिळालं म्हणे या देशाला. या नव्या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये कशाचं स्वातंत्र्य आहे? संगमावरती जाऊन घाणेरड्या पाण्यामध्ये बुड्या मारल्या की पाप धुवून जातात असं जाहीरपणानं सांगण्याचं, त्याचा प्रचंड मोठा गवगवा करण्याचं स्वातंत्र्य आहे. तिथे असंख्य माणसं चेंगरून मेली, त्या चेंगरून मेलेली हजारो माणसं मेलीत असा अनधिकृत आकडा आहे आणि अधिकृत आकडा 30-40 माणसंच मेली. रेल्वे स्टेशनवरती पुन्हा माणसं मेली आणि या माध्यमातून या देशामध्ये अंधश्रद्धा, अंधभक्ती, खोट्या गोष्टीचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्तोम माजवणं आणि इथे अंधश्रद्धाच प्रतिष्ठित करणं असा जो प्रकार होतो आहे, हा प्रकार बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी मंडळींच्यावर केलेला वैचारिक, मूल्यात्मक असा अन्याय, अत्याचार आहे. त्याला आपण थोपवून लावणं अत्यंत गरजेचं आहे. आपला देश एवढा महादरिद्री आहे आणि या देशातले श्रीमंत म्हणवले जाणारे लोक मनानं इतके महादरिद्री आहेत की आपल्या देशा इतकी वेतनाच्या मध्ये असलेली विषमता जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशात नाही. अमेरिकेसारख्या भांडवलदारी देशामध्ये वेतनाची हजार पट वेतनामध्ये फरक आहे, हजार पटीनं. म्हणजे प्रचंड मोठं वेतन काही जणांना द्यायचं आणि बाकीच्यांना अत्यल्प वेतन द्यायचं आणि अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजा भागता येणार नाहीत अशा प्रकारच्या 80 कोटी लोक या देशात असतात. औषधाच्या गरजा भागता येणार नाहीत अशा प्रकारचे 80 कोटी लोक या देशामध्ये असतात. याचा अर्थ अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुरू आहे आणि हा जो मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय, अत्याचार चालू आहे तो आपणाला थोपवण्यासाठी आपल्या हातामध्ये समाज माध्यम मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. धनशक्तीचा वापर करून गुंड पुंडांचं, कुठलीही वैचारिक निष्ठा नसलेल्या, पक्षनिष्ठा नसलेल्या, आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात, उद्या त्या पक्षात तर परवा तिसऱ्याच पक्षात, जणू पक्षात राहणं म्हणजे पक्षाची नोकरी करणं. म्हणजे एखाद्या पक्षानं मुख्यमंत्री पद दिलेला माणूस असा म्हणतो की कालपर्यंत मी त्या पक्षात चांगलं काम केलं, आता इकडे चांगलं काम करेल. बेटा नोकरी आहे काय ती? पक्षात काम करणं म्हणजे नोकरी आहे का त्या पक्षाची? तुला विचार झाला काय? पक्षनिष्ठा काय? उपकाराची जाणीव काय आहे की नाही? निर्लज्ज पद्धतीचे राज्यकर्ते आज वर्तमानामध्ये राज्य करतायत आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची तर कुठली त्यांना शरम, लाज, लज्जा, इच्छा कुठलीही राहिलेली नाही. अशा प्रकारचं जे राज्यकर्ते आमच्या बोकांडी बसलेले आहेत, ह्या राज्यकर्त्यांचं आमच्या बोकांडी बसणं हा देखील आमच्यावर झालेला फार मोठा अन्याय, अत्याचार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रस्थापित जो मीडिया आहे, हा प्रस्थापित मीडिया अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यामध्ये देखील पार्सलिटी करतो, भेदाभेद करतो. वर्तमानामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या 2 घटना, एक आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या गावातल्या संतोष देशमुख नावाच्या सरपंचांची हत्या, ही एक घटना अन्याय अत्याचाराची. आणि दुसरी पोलिसांच्याकडून परभणीमध्ये संविधानाच्या विटंबनेला विरोध करणाऱ्या सूर्यवंशीची पोलिसांच्याकडून झालेली हत्या. या 2 घटना समोरासमोर ठेवा, तुमच्या टीव्हीवरती कोणत्या घटनेबद्दल जास्त बातम्या येतात, कोणती घटना जास्त उचलली जाते? दलित पीडितावरती झालेला अन्याय, दलित पीडितावरचा मृत्यू हा अन्याय नसतो. आणि सवर्णीय देशमुख नावाचा असेल तर तोच अन्याय असतो, असा दुजाभाव वर्तमान प्रस्थापित मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे, हेही आजचं वास्तव आहे. म्हणून अशा अवस्थेमध्ये आपणाला या आपल्या हातात आलेला सोशल मीडिया जो आहे त्याचा फार प्रभावीपणानं वापर करावा लागेल. आपल्या देशामध्ये आणखी एक अत्याचार होतो आहे संवैधानिक हक्क हिरावण्याच्या संदर्भातला. कोणता? तर लोकशाही, संविधान,
कोणत्याही एकाच एका व्यक्तीच्या आणि एकाच एका समूहाच्या हातामध्ये अनभिषिक्त सत्ता देत नाही. संविधानानं इथे सत्ता संतुलनाचं तत्व स्वीकारलेलं आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असतो बरं का, पण निवडणूक आयुक्त नेमण्याच्या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश जो एक सदस्य असतो तो सदस्यच राहणार नाही असा निर्णय सरकारनं केला आणि त्यामध्ये मंत्रिमंडळातील एक व्यक्ती सदस्य राहणार. म्हणजे निरपेक्ष अशा प्रकारचा निवडणूक आयुक्त कसं काय येऊ शकतो? आणि निवडणूक आयुक्त हा तर प्राण आहे निवडणुकांचा. तोच जर निरपेक्ष नसेल, तोच जर सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करत असेल तर लोकशाही शिल्लक कुठे आहे? अशा प्रकारचा प्रश्न वर्तमानामध्ये भयंकर लोकशाहीची गळचेपी करणारा प्रश्न वर्तमानामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून अशा कितीतरी पातळ्यांवरचे अन्याय अत्याचार वर्तमानामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि या कालखंडामध्ये एक चांगली गोष्ट आपल्या हातात ही आलेली आहे की आपल्या हातात या कोत्या मनाच्या या वर्तमान प्रधानमंत्र्यानं आजवर एकही खुली पत्रकार परिषद घेतलेली नाही. किती प्रभावीपणानं जाब विचारलाय प्रधानमंत्र्याला? आपण सोशल मीडियावरून विचारलं का? नाही विचारलेला. आणि तिथं अमेरिकेमध्ये गेल्यानंतर काय फजिती झाली त्याची आपण पाहिलंय सोशल मीडियावरती. प्रस्थापित मीडियानं ते दाखवलेलं नाहीये. लोकशाहीची गळचापी करणाऱ्या प्रवृत्ती वर्तमान कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आणि अशा प्रवृत्ती वर्तमानामध्ये वाढलेल्या असतानाच्या कालखंडामध्ये आपल्या हातात आलेला समाज माध्यम आपणाला नीटपणानं काळजीपूर्वक वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कसं वापरावं लागेल याबद्दल काहीशी मांडणी करतो आणि माझं विवेचन थांबवतो. आपल्या हातात आलं कसे वापरतात सामान्य माणसं? मी सोशल मीडियाचा वापर फार चांगला करतो. आमच्या प्रतिभाताई करतात मोठ्या प्रमाणात, राजानंद सुरतकर करतात, सगळेच करतात. अनुभव तुमचा माझा सारखा असेल. तुम्ही फोटो टाकले, तुम्हाला प्रचंड मोठे लाईक येतात लोकांकडून. तुमच्या वाढदिवसाला प्रचंड मोठ्या कॉमेंट येतात, भरपूर प्रतिसाद. कुणाचा मृत्यू झाला आणि त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली तर त्याला प्रचंड मोठ्या कॉमेंट येतात. बहुसंख्य हे अनुभव आहेत, माझे अनुभव आहेत. म्हणजे रानात गेलं जरा निसर्गाचं चित्र टाकलं, स्वतःचा सुंदर फोटो टाकला, वा 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 काय हे येतं. मला मिळणारे लाईक हे आहेत बरं का मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मी अत्यंत गंभीर कविता टाकतो. मी मधल्या निवडणुकीच्या काळामध्ये 4-4 ओळीच्या कविता कितीतरी टाकल्या, त्याच्यावर त्याला प्रतिसाद बऱ्यापैकी मिळाला. म्हणजे हे कसे गुंडपुंड आणि कुठलीच निष्ठा नसलेले लोक कसे सत्तेमध्ये आले तर इकडून तिकडे बेडकाला लाजवेल अशा प्रकारच्या कशा टनाटना उड्या मारतायत हे मी मांडलं आणि त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. पण जेवढ्या प्रमाणात मिळायला हवा तेवढ्या प्रमाणामध्ये मिळालेला नाही हे इथलं वास्तव आहे. म्हणून गुड नाईट, सुप्रभात असलं म्हणणं, शुभेच्छा देणं, फुल टाकणं असल्या विचार करणारे लोक असलं टाकतात. चळवळीतले म्हणाले असलं ह्याला काय ह्याच्यासाठी आहे काय? याच्यासाठी नाहीये. हा सोशल मीडिया आपल्या हातात आलेली प्रचंड मोठी ताकद आहे आणि आपल्या हातात आलेली ही प्रचंड मोठी ताकद आपणाला अत्यंत गंभीरपणानं इथून पुढच्या कालखंडामध्ये वापरावी लागेल. आणि ही वापरत असताना पहिली गोष्ट ही करावी लागेल की आपणाला आपल्या कोशातून बाहेर येता आलं पाहिजे. विशेषतः चळवळीतल्या माणसांनी कोशातून बाहेर आलं पाहिजे. आपण विद्रोही म्हणवणारे, स्वतःला फुले आंबेडकरवादी म्हणवणारे, मार्क्सवादी पण म्हणवणारे आणि शोषितांच्या बाजूचे असलेले आपण जे लोक आहोत ते चळवळी करतोच आहोत. आपण काम करत नाही असं नाही, प्रचंड काम करतो आहोत. परंतु काम करतो ते सुट्या सुट्या पद्धतीने करतो आहोत, तुटक तुटक पद्धतीने करतो आहोत. आमचे ग्रुप सुद्धा तुटक तुटक असतात. आम्ही जोडून घेऊन काम करत नाही आहे. आम्ही समाजात काम करतो याचं आम्हाला समाधान मिळतं. फक्त समाधानासाठीच काम करायचंय का? परिणामासाठी काम करायचंय. वर्तमानामध्ये परिवर्तनाचं चक्र
उलट फिरतं आहे आणि या देशामध्ये प्रतिक्रांतीची सुरुवात झालेली आहे. अशी प्रतिक्रांतीची सुरुवात झालेल्याच्या कालखंडात आणि संविधानातल्या महत्वपूर्ण अशा प्रकारच्या बाबी यांनी राजरोस मोडीत काढल्याच्या कालखंडामध्ये आपण त्याला प्रतिवाद जो सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रभावीपणानं करायला हवा तो केलेला नाही. एक अत्यंत गंभीर गोष्ट सांगतो. कुंभमेळ्याची सगळी चर्चा झाली होती मागची 2 तारीख आणि त्याच्यापूर्वी एक व्हिडिओ सगळ्या समाज माध्यमावरती आला. कोणता व्हिडिओ? हिंदू राष्ट्राचे संविधान तयार आहे. हिंदू राष्ट्राच्या संविधानात मुसलमानांना मतदानाचा अधिकार असणार नाही. हिंदू राष्ट्रासमोर मनुस्मृती आदर्श राहील, पुराण आदर्श राहील अशी मांडणी करणारा व्हिडिओ सर्वत्र फिरला आणि मी तो व्हिडिओ समाज माध्यमावरती टाकला. पण त्या व्हिडिओला किती गंभीरपणाने घ्यायला हवं? आम्ही त्या व्हिडिओला ज्या गंभीरपणाने घ्यायला हवं त्या गंभीरपणाने आम्ही घेत नाही आहोत. आपल्याला काय वाटतंय? हे काय संविधान बदलू शकतात? संविधान बदलणं काय इतकं सोपं आहे काय? हा विचार करणं हा भाबडेपणा आहे, हे लक्षात घ्या. तथागत बुद्धांनी केलेली क्रांती त्यांनी संपवलेली आहे. इथे बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला समतावादी संविधान देऊन नवी क्रांती इथे झाली. ह्या क्रांतीचं प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया प्रचंड वेगानं प्रचंड गतिमानतेनं सुरू आहे. त्यांच्या हातात फौज आहे, पोलीस आहे, निवडणूक आयोग आहे, अनेक निर्णय न्यायालयाचे पाहतो, न्यायालय देखील त्यांचंच आहे. अशा स्थितीमध्ये आपणाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवृत्तीला, लोकशाहीलाच मारून टाकणाऱ्या या अन्याय अत्याचारी प्रवृत्तीला आपणाला विरोध करावा लागणार आहे आणि हा विरोध करण्यासाठी एकत्रित यावं लागणार आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून परिवर्तनवादी चळवळीतले अनेक लोक एकत्र एकदा यायला लागले आहेत. परंतु आपणाला एक ठरवावं लागेल. विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांना, सांस्कृतिक चळवळीला माझी विनंती राहील, एक ठराव असा घ्या की परिवर्तनवादी, समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी मंडळींचे कार्यक्रम सुटे सुटे चालू द्यात कितीही, परंतु वर्षातून किमान 4 कार्यक्रम असे असावेत की जे स्वतःला धर्मनिरपेक्ष, परिवर्तनवादी, समतावादी म्हणवतात, त्याचे एकत्रित कार्यक्रम व्हावेत. आम्ही एकत्रच येत नाही आहोत. जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत आमच्या या चळवळीचा काहीही परिणाम होणार नाही. एक म्हण आहे, सौ सुनार की, किती टोचे मारा या व्यवस्थेवर काय फरक पडत नाही, पण एक लोहार की असा घन मोठ्या प्रमाणात जर मारला ना तर त्याचा परिणाम होतो. आणि त्यासाठी आपणाला गंभीरपणानं विचार करावा लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करावा लागेल आणि सुटी सुटी चळवळ करण्याची प्रवृत्ती चालू ठेवावी. परंतु ह्या चळवळी एकमेकाला जोडल्या गेल्या पाहिजेत आणि या चळवळी एकमेकाला जोडण्यासाठी समाज माध्यमाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं, कौशल्यानं वापर आपणाला नक्कीच करता येऊ शकतो. अशा प्रकारचे समूह आपण तयार करावेत. गुड मॉर्निंग, गुड नाईट असलं करू नये, तर वैचारिक लेख लिहावेत आणि जे आपल्या मनात असतं, अरे संविधानाला हे विरोध करताय, हे चुकीचं करतायत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेक्युलरिझम या तत्वाची जाहीरपणानं पायमल्ली वारंवार करतात. प्रधानमंत्री संविधानिक पदावरती बसलेला व्यक्ती असतो, त्याला व्यक्तिगत कुठलाही धर्म असेल, परंतु त्यानं व्यक्तिगत धर्माची उपासना व्यक्तिगत पातळीवरून करावी, तिचं प्रदर्शन करू नये. हा कॅमेराजीवी, म्हणजे आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी म्हणतो आणि हा कॅमेराजीवी आहे. ध्यान कुठे कॅमेरे लावून करतात का हो? गंगेमध्ये डुबकी कुठे कॅमेरे लावून मारतात का हो? गळ्यामध्ये काय काय घालून सोंग डोंगर रचून जे प्रदर्शन कॅमेरे लावून केलं जातं, ही धर्मश्रद्धा आहे की विशिष्ट धर्मियांच्या मतावर डोळा ठेवून केलं गेलेलं धर्म प्रदर्शन आहे? हे धर्म प्रदर्शन आहे, हे सेक्युलरिझमच्या विरोधात आहे आणि इथला प्रधानमंत्री सेक्युलरिझमला मोठ्या प्रमाणामध्ये पायदळी तुडवतो आहे आणि या प्रधानमंत्र्याला बोलण्याचं
विरोध करण्याचं स्वातंत्र्य आपणाला संविधान आहे तोपर्यंत आहे, त्याला देखील परिवर्तनवाद्यांनी, बुद्धिवाद्यांनी आणि विज्ञानवाद्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला नाही. जे जे आपणाला खटकतं त्यावर समाज माध्यमातून तुटून पडलं पाहिजे आणि जे जे समतावादाला, बुद्धिवादाला, विज्ञानवादाला, परिवर्तनवादाला, सकल जनांच्या प्रगतीला पूरक आहे, शोषणाच्या विरोधात जाणार आहे, अशा प्रकारच्या ज्या ज्या पोस्ट असतात त्या अधिकात अधिक शेअर करणं, व्हायरल करणं. एका क्लिकमध्ये अनेक पोस्ट तुम्हाला शेअर करता येतात, व्हायरल करता येतात. हे सुद्धा समाज कार्य असतं. केवळ घर बसल्या काही पोस्ट व्हायरल करणं हे जरी काम केलं तर तरी मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये कुणावर अन्याय अत्याचारच होणार नाहीत अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण होईल, तशी संविधानाची अपेक्षा आहे. याच्यासाठी समाज माध्यमाचा वापर कराल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. या परिसंवादात ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार. आणि आता आपण एक पात्री प्रयोग मी रमाई आणि याचे सादरकर्ते आहेत प्रियंका उबाळे परभणीवरून. इथं उपस्थित सर्व बेग असतील त्यांना आमंत्रित करतो. इथं सूत्रसंचलनासाठी तेजस्वी तुपसागर आणि GN वळेकर. एक पात्री प्रयोग सुरू होतोय मी रमाई आणि सादर करते आहेत प्रियंका उबाळे. ओळखलं का मला? मी रमाबाई भीमराव आंबेडकर. तुम्हाला सांगते, सुभेदार रामजी बाबाचं कुटुंब जेवढं मोठं होतं ना तेवढेच त्याचे रीतिरिवाज बी मोठे होते. आता या घरामध्ये मी जेव्हा आले होते ना तेव्हा मला काय बी कळत नव्हतं. या घरामध्ये मीरा आत्या, लक्ष्मी वहिनी, आनंद भाऊजी आणि साहेबाची सावत्राई जिजाबाई राहत होत्या. ह्या घरातलं वातावरण शांत व संतमय होतं. आणि तुम्हाला सांगते, ह्या घरामध्ये आणि साहेबाच्या शिक्षणाभोवती सारं घर फिरत होतं. आता एवढ्या शिकल्या सवरलेल्या घरात मी मात्र अडाणीच होते. पण मीरा आत्या मला आईप्रमाणे सारं काही समजून सांगायच्या. आणि मी माझ्या पतीला साहेब ह्या नावानं हाक मारत होते आणि साहेब बी मला रामू या लाडक्या नावानं हाक मारत असे. या घरातलं वातावरण लई वेगळंच होतं बघा. घरामध्ये का नाही सगळेजण एकत्र राहायचे. रात्रीचं जेवण सगळेजण मिळूनच करायचे. आता या सगळ्या वातावरणात मला एका वेगळ्याच जगामध्ये आल्यासारखं वाटायचं. माझी विनंती आहे सगळ्यांना की या चित्रपटाचं मोबाईल मध्ये कोणीही रेकॉर्डिंग करू नका प्लीज. फोटो काढू शकतात, चित्रपट तयार होणार आहे याच्यावर, म्हणून मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करू नका प्लीज, विनंती आहे. तर साहेब, तुला काय वाटतं माझ्याबद्दल? तुम्ही लई थोर आहेत. थोर मला सांगता येणार नाही एवढे थोर. मी खूप शिकणार आहे. होय साहेब, तुम्ही लई शिका आणि शिकून लई मोठे व्हा. मी तर शिकणारच, पण त्याआधी मला एक खूप चांगलं काम करायचंय. कोणतं काम हो साहेब? रामू, माझी अशी इच्छा आहे की तू आता शिकायला पाहिजे. हो साहेब, दिनभर पुस्तकं वाचलीत तुम्ही. मी शिक्षण घेऊन काय होणार आहे आणि माझ्या शिक्षणानं काय फायदा होणार आहे? मला नाही बाई शिकायचं. साहेब, काय झालं साहेब? रामू, स्त्रीच्या शिक्षणाने सासर माहेर उजळतं. संसाराचा गाडा असलेली संतान व्यवहारी असली पाहिजे. तिला लिहिता वाचता आलं पाहिजे. तिने पत्र ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. तरच आपला संसार चांगला होतो.
वाचन मनाला अन्न पुरवतं आणि ते पचलं तर जगायला शिकवतं. हाव साहेब, तुम्ही तहान भूक हरवून येळेचं भान विसरून इतकी मोठी मोठी पुस्तकं वाचता. जगाला हेवा वाटावं एवढं शिक्षण घेतलंय तुम्ही, ते काय कमी झालं? आणि त्याच्यात माझ्या शिक्षणाचा भर कशाला? माझं मी बघील, आपला संसार, आपले मुलं बाळ आणि शिक्षणानं माझ्यासारखीच्या संसाराला काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे. अगं शिकलेल्या बाईमुळे घराला टापटीकपणा येतो, स्वच्छतेचं महत्व कळतं, वाचनानं सगळ्या जगाचं ज्ञान मिळतं, अंधश्रद्धेपोटी होणारा मानसिक छळ थांबतो, दगड धोंड्यातला दोन निखळून पडतो, शिक्षणाच्या प्रकाशामुळे आपला संसार उजळतो. पण रामा, जे लोक अज्ञानी निरक्षर आहेत त्यांना आपण लिहिता वाचतं केलं पाहिजे. घरातली स्त्री शिकलेली असली ना तरच आपल्या पुढच्या पिढ्या समृद्ध होतात. ते म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी असेल आपण म्हणतो, पण ही हाती दोरी असलेली बाई शिकलेली असेल तर ही अचूक दिशेने झोका देऊ शकते. मी देईन की नीट झोका आपल्या बाळाला. ते ठीकच आहे रामा, पण बाई शिकलेली असली तर घरातील वातावरण बदलतं, घरातील दालन उजेडानं भरून जातात. म्हणजे पाळण्याच्या दोरी बरोबर शिक्षणाची दोरी हातात घेऊन स्वतःच्या बाळासोबत समाजातल्या बाळाचा बी उद्धार करायला पाहिजे ना. मग या कार्यासाठी मी घेईन शिक्षण. अगदी योग्य अर्थ काढलास बघ. मी या पांढऱ्या पेशांच्या गुलामगिरीतून माझ्या दीन दलितांना लवकरच मुक्त करणार आहे. मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालोय, पण मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. त्या आधारे माझी जनतेची प्रगतीची वाट सुरूच आहे. समाजाच्या उद्धारासाठी माझं आयुष्य समर्पित करण्याचा माझा निर्धार अटळ आहे. तुमच्या या कार्यात मी देईन तुम्हाला साथ. हो रमा, ठरलं तर. संसार हे तुझं क्षेत्र आणि अभ्यास हे माझं क्षेत्र. तू माहेरीही गरिबीतच वावरलीस. खेड्यातील बालपण, जुन्या जुन्या चालीरीती, अंधश्रद्धा ह्यामुळे तू शिकू शकली नाहीस. पण आता तू शहरात आलीस, इथे शिकायला काहीच अडचण नाही. आणि माझी इच्छा आहे, आता तू शिकायलाच पाहिजेस. तुमची इच्छा आहे ना, मग शिकल बघा म्या. पण बाहेर नाही जाणार कुठं शिकायला. तुम्ही मला इथंच शिकवा, आपल्या घरी. चालेल, मी तुला शिकवणार. सावित्रीबाईंना ज्योतिबा फुलेंनी जसं शिकवलं तसंच मीही तुला शिकवणार. माय, आणि सावित्रीबाई माझ्या मनी अडाणी होत्या. अगं रामू, पण त्या ज्योतिबा फुले हे मोठे क्रांतिकारी पुरुष. त्यांनीच आपल्या पत्नीला शिकवलं. पण सावित्रीबाई लय शिकल्या म्हण, मास्तरीन बी झाल्या म्हण. सावित्रीबाईनं तर नवलच केलं की. अगं कष्ट घेतले पाहिजे. जिद्द, मेहनत, कष्ट घेण्याची तयारी असल्यावर काय साध्य होत नाही. पण साहेब, त्या कोणत्या शाळेत गेलत्या? रामू, त्या शाळेत तर कधीच गेल्या नव्हत्या. चतुर्वर्ण शाहीन स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. चूल आणि मूल हीच त्यांची संस्कृती होती. अशातच ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई भाकरी थापत असताना पिठावर अक्षरं गिरवायला शिकवली. एवढंच नाही तर वखरलेल्या वावरात एखादी काटकी हातात घेऊन ज्योतिबा आ ई काढायचे, सावित्रीबाईला शिकवायचे. मातीवर लिहायला शिकल्यात सावित्रीबाई. ही मातीवरची अक्षरं पुढं काळाच्या माथ्यावर विराजमान झाली. पण साहेब, सावित्रीबाई लय शिकल्या म्हण. आणि ते आपले ज्योतिबा फुले आहेत ना, ते बी लय शिकले. आणि त्यानं मग आपल्या समाजातल्या लोकांसाठी शाळा बी काढल्या म्हण. तरी बी आपले लोक शिकत का म्हणून नाहीत? अजून बी आपला समाज अडाणीच. कारण या ब्राह्मणांनी आपल्या समाजातील लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. रामू, आज तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही 4 वर्ण आहेत. वेदांमध्ये असं म्हटलंय की ब्राह्मणांचा जन्म मुखातून झाला, क्षत्रियांचा बाहूपासून, वैश्यांचा मांड्यांपासून, तर क्षुद्रांचा पायापासून जन्म झाला. तर त्यांनी याची अशी विभागणी केली
की ब्राह्मणांनी देवपूजा करावी, क्षत्रियांनी लढाई करावी, वैश्यांनी व्यवसाय करावा आणि क्षुद्रांनी सगळ्यांची सेवा करावी. म्हणजे आपल्या पिढ्यानं पिढ्या आपण याची सेवा चाकरीच करायची का काय? नाही रमा, युगानुयुगे चालत आलेलं दास्य, दारिद्र्य यापासून बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी मी आकाश पाताळ एक करील. त्यांच्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन घालून त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून देईन. साहेब, आणि तुमच्या या सामाजिक कार्यात मी मरेपर्यंत तुम्हाला साथ देईन. हो रमा, पण त्याची सुरुवात तुझ्या शिक्षणापासून करूयात आपण. होय साहेब. नाही नाही नाही, हो आले आले. एकनाथ खिल्लारे सर यांचंही स्वागत त्यांनी करून घ्यावं. व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी 4 मंचावर विराजमान व्हायचं. यानंतर लगेच आपण समोरील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. यानंतर मी एकनाथ खिल्लारे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले कथाकथन सादर करावं. माझ्या कथेचं नाव आहे स्मशानभूमी हसू लागले. कधी कधी असं वाटायला लागतं की परिवर्तन हवं असतं, पण कधी कधी असंही वाटायला लागतं की परिवर्तनाची भीती वाटायला लागते. चांगला जर विचार केला तर परिवर्तनाची भीती वाटते आणि परिवर्तन हवं सुद्धा असतं. या दृष्टीनं ही कथा आहे. स्मशानभूमी हसू लागली. कसला तरी भिसूर आवाज माझ्या कानी पडला. कसला तरी भिसूर आवाज माझ्या कानी पडला. तू येणार होतास, काय झालं? हो येतोय. नेमकीच तर माझी मौत झाली. मौत झाली तसं मला कपड्यात गुंडाळला गेलं. माझ्या हातापायाला धरून लेकरं रडू लागली. माझी पत्नी धाय मोडून धडनास घायाळ झाली. काळोखाशिवाय तिला तिच्या आयुष्यापुढे काहीच दिसेना. मला ती आवाज देत उठू लागली. माझी मुले पप्पा माझी मुलं पप्पा उठाना उठाना म्हणून रडतच मला सारी वस्तीच पत्नीच्या आवाजाने हादरून गेली. ती इतकी रडली की शेवटी बेशुद्ध झाली. काम धंदे सोडून घरी आलेल्या स्त्रिया माझ्या पत्नीला समजावू लागल्या. काय झालं काय झालं म्हणून शेजारी पाजारी गोळा होऊ लागले. फार वेळानंतर माझी पत्नी शुद्धीवर आली. अचानक काय घडलं म्हणून स्त्रिया तिला विचारू लागल्या. तिची मनस्थिती ठिकाणावर नव्हती. ती फक्त रडतच होती. तिला काही समजेना तरी एक स्त्री पुन्हा पुन्हा विचारतच होती, गंगा अचानक असं काय घडलं? काय सांगू ना? शांत हो बरं पहिलं. काय होणार ना शांत? आता पुढे कसं? म्हणून ती रडतच होती. होईल ठीक, धीर धर, लेकराकडे बघ. कसा धीर धरून जसं पुढे येईल तसं निभवायचं शांत होऊन. माझ्या लेकराचं कसं? लेकरं शिकतात, हुशार आहेत की नाही? मग पुढे सारा अंधारच, कसं होईल त्यांचं? बस पुढे झालं शांत हो म्हणून बसलेल्या स्त्रिया तिला शांत करीत होत्या. तिचा स्वभाव चांगला असल्यानं तिचे संबंध घरी आलेल्या स्त्रियांशी जवळच ते होते. तिला त्या धीर देत. तरी पण तिच्या रडण्याचा आवाज थांबत नव्हता. ती लेकरांना जवळ घेऊन रडतच होती.
मी मात्र डोळे मिटून माझ्या संसाराचं वाटोळं मीच केलं म्हणून मनाला कुरतडून आठवत होतो. होतं तरी का माझ्याजवळ माय बापाने शिकवलं, त्यामुळे माझी मास्तरकी सुरू झाली. घरात सुखाचे दिवस येतील अशी आशा मायबापाची वाढली. दोन मजुरी करणं सुटून जाईल त्यांना वाटलं. मी नोकरीला लागलो, साऱ्या नात्यागोत्यात झालं. नात्यातीलच चोरीक जमून लग्न ठरकून टाकावं माझ्या मायबापाला वाटायचं. पण माझ्या पसंतीनं कुळाशी आणि कसल्या नात्याशी संबंध नसलेल्या मंदाशी लग्न केलं. कॉलेजला सोबत असल्यानं मंदाची आणि माझी ओळख होती. तिने तिच्या घरच्यांना सांगून नातं जोडलं. माझ्या मायबापाचा हिरबोट झाला, पण मी म्हणतोय म्हणून होकार दिला आणि माझं लग्न उरकून टाकलं. 3 मुलाचा बापही झालो, कर्जावर घर घेतलं, सारं सुखात चाललं. आत्याला मामजेला इकडे घेऊन या मंदा 2-3 वेळेस बोलली. माझ्या मायबापाची काळजी करायची, त्याच्या खर्चासाठी 30 पोस्टाने पैसे पाठवायचे. मी कसं काय इतका निसंग झालो की माय बापाला भेटणं माझं मुश्किल झालं. ती नेहमी विचारायची. मी म्हणायचो घेऊन येईल, पण कधी ती म्हणाली पुढच्या महिन्यात, म्हणून मी पुढे बोलत टाळायचो. ही सारी नोकरदाराची वस्ती, इथं गाड्या बंगल्यातली माणसं, चित्र विचित्र बनियान हाफ पॅन्ट घालून स्वतःला स्टँडर्ड समजणारी माणसं हातात कुत्रे धरून सकाळीच फिरण्यासाठी निघतात. रात्र झाली की धाब्यावर जेवतात. इथं मायबाप कशाला? मला संकुचित वाटायचं. कधी मधी भेटण्यास त्यांना गावाकडे जायचो. मजुरी करणं थांबवा म्हणायचो तरी हातचं काम त्याचं सुटत नव्हतं. एकदा भेटण्यास ते माझ्याकडे आले. मंदाने पाहुणचारही केला. त्यांना 4-5 दिवस इथे राहायचं होतं. मुलाचा संसार सुखाचा बघायचा होता, पण मीच त्यांना त्याच दिवशी सायंकाळी गावाकडे पाठवलं. त्यांच्यामुळेच तर मी मास्तर झालो याचा मला विसर पडला. मला मायबापाची लाज वाटू लागली. मला शहरी वातावरणाशी जुळून घ्यावं असं नेहमी वाटायचं. आकर्षित करणाऱ्या गोष्टीकडे मी आकर्षित व्हायचो. पूर्वी 2 वेळचं जेवण भेटणं कठीण असायचं, पण इथल्या नवीन जीवनशैलीमुळे टॉमीसाठी मी मांसाहारी खाद्य आणायचो. टॉमी माझा कुत्रा, त्यावर माझा फार जीव राहील. फिरण्यासाठी सकाळीच त्याला घेऊन जाईल. ड्युटीवरून आल्यानंतर रात्री मित्रासोबत बारमध्ये राहील. बहीण भाऊ नाते गोते मी विसरून गेलो. एका नव्या स्टाईलने जगू लागलो. इथं मायबाप कशाला असं वाटायचं, परंतु मंदाला त्यांची काळजी वाटायची याचा मला अभिमान असायचा. मीच त्यांना काळ ठरलो. विचारांची रेलचेल व्हायला जशी गर्दी वाढली तशी मंदा जोरात ओरडायची. हे आतून मला सपवायचं. तिच्या जवळ बसलेल्या स्त्रिया तिला आवडायच्या, शांत करायच्या. तिथे सारंच वातावरण शोकाकुळ बनलं. 4 चौघांनी उचलून मला अंगणात नेलं. शेवटची आंघोळ करून तिनं ठेवलेल्या 2 बांबूला आवळून बांधलं. हार तुरे अंगावर टाकून मला माझ्याच गाडीत टाकलं. मी नुकतीच मोठी नवीन गाडी घेतली होती. बँकेचे हप्तेही सुरू होते. श्रीमंतासारखं दिसावं नेहमी मला वाटायचं, पण तीच गाडी मला स्मशानभूमीकडे घेऊन जात होती. बाजूला बसलेली मंदा भविष्याचा वेध घेत होती. स्मशानाकडे येत असणाऱ्या माणसाकडे बघून ती कावडी झाली होती. व्याकुळतेनं बघत माझी मुलं मंदाला चिपकून बसली होती. हे सारं मला माझ्या मिटलेल्या डोळ्यातून दिसायचं. घडलेल्या घटनेचा मीच जबाबदार म्हणून मला मन खायचं. मीच अपराधी, दोषी, मी चुकून गेलो. चूक सुधारलीच नाही. मास्तर असूनही बिघडतच गेलो. मंदा कधी मध्ये चिडून बोलायची, मी ऐकायचो नाही. मी माझ्या सुखी संसाराची राख रांगोळी केली. दुःखाच्या खाईत लोटलं. जगात मूर्ख माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. काय केलं मी हे? कशासाठी केलं? माझे मलाच प्रश्न पडत. आणि स्मशानभूमीजवळ येणाऱ्या गिट्टीच्या खडतर रस्त्याने माझी गाडी गचके घ्यायला लागली. त्यामुळे मलाही झटके बसायचे. नीट धरा ताई, नीट पकडा, ड्रायव्हर माझ्या पत्नीला म्हणायचा. तिने मला पकडून धरलं. माझ्या काळजाला स्पर्श झाल्यासारखं वाटलं. नाही ते विचार मनात यायचे. मी मनानं खचलो. कुठून बुद्धी सुचली. मी वाम मार्गाला लागलो. त्या मार्गाची भुंडी इतकी घट चढली की त्याची नशा साऱ्या अंगात शिरली. मी माझ्या लेकरांना फार वेळ नसायचो. मंदाची फसवणूक करायचो. काही कारणे सांगून बाहेर पडायचो. घरात अडचणी निर्माण व्हायच्या, पण बाहेरचीचे लाड पुरवायचो.
एकदा मंदाने समजही दिली होती. लोक काय म्हणतात ते माझ्या कानी आलंय. कशाचं? तुमच्या वागण्याचं. काय म्हणतात ते? मी मूर्ख आहे की दुसरे एखादे ठेवले? तुमच्या तोडी निघाला ते. बावट तर नाहीस तू. तसं नाही, लोकात चर्चा होते तुमच्या बाबतची. लोक काही म्हणतील, तुलाही तेच वाटतं का? हो, उगाच लोक चर्चा करत नाही. काय करणार तुम्ही? सोडून ती बोलली. काय करणार म्हणजे? माझ्यावर संशय घेते. तोंड सांभाळून बोल, थोबाड फोडेल. मीच तिला धमक्या देऊन मी तिचं तोंड बंद करायचो, पण तिची भीतीही वाटायची. मंदा ठीक बोलते, मनाला पटायचं. आणि पुढे वस्तीत मी बदनाम होत गेलो. तिथली माणसं संशय नजरेने बघत ती माणसं अबोल होत गेली आणि वस्तीच नकोशी झाली. तिथे करमेना, कशात जीव लागेना आणि इथून दुसरीकडे जाणं जमेना. मी अडकलो, पेचात पडलो. असले जगणे नकोच या विचाराने काही माझी झोप उडवून गेली. सततच्या त्याच विचाराने आयुष्य संपवून टाकावं असं वाटलं. आणि आज नेमकं तेच घडलं. ड्युटीवरून घरी आल्यावर एकदमच डोळ्यावर अंधारी आली. अंगातली सारी शक्ती छातीत एकवटली. मला चक्कर येऊन मी धाड दिशी अंगणात कोसळलो. तिथंच माझी मौत झाली. सारं मागचं आठवायचं. माझं काळीच तडफडू लागलं. मंदा, मला तू पकडून धरू नकोस. शरणावर जाऊ दे. मीच तुझ्या दुःखाचं मूळ आहे. मी बोलता होऊन गाडी स्मशानभूमीकडे पोहोचली. नात्याची, वस्तीतल्या लोकांची गर्दी तिथे जमा झाली. ठेवलेली ती तिथे दिसू लागली. लोक तिच्यामुळे बघू लागले. तिच्यामुळेच मंदाच्या संसाराला आग लागली. त्या आगीतच तिचा संसार उद्ध्वस्त झाला. तिथली जमा झालेली काही माणसं बोलू लागली. मला सरणावर चढवलं, ते पेटवलं गेलं. मी तडफडू लागलो. पुन्हा तो भुसूर आवाज माझ्या कानी आला. मी शेवटची जोरात आरोळी ठोकली आणि दणकन टवकी फुटून गेली. तेवढ्यात बेट्या, भोग तुझ्या कर्माची फळं म्हणून स्मशानभूमीत खत खत जोर जोरात हसू लागले. आणि तिथली माणसंही घराकडे चालती झाली. धीट मनाने मुलांना घेऊन मंदा उभ्या आयुष्याकडे बघू लागले. धन्यवाद. यानंतर डॉक्टर बबन महामने या सरांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे कथा सादर करावी लागली. जाफराबाद तालुक्यात नोकरी करत असताना जाफराबाद जिल्हा जालन्यामध्ये जी बोली भाषा बोलल्या जाते तीच बोली भाषा मी या कथेमध्ये जशीच्या तशी घेतलेली आहे. ती पूर्ण कथा सांगणं शक्य होईल, तरी सुद्धा त्या कथेचा एक छोटा सारांश मी आपल्या समोर साधणार आहे. कथा आणि कथा बीज हा समीक्षेचा विषय बाजूला ठेवून आपण थोडं या कथेकडे पाहिलं पाहिजे. निखळ मनोरंजनाच्या अंगाने जाणारी ही कथा. कथेचं शीर्षक आहे उलगडा. उलगडा उलगडा उलगडा. कॉक 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 कॉक. कोंबड्याचा आवाज आला. कोंबड्याचा आवाज आला तशी वाघी हातात लुगडं धरून देऊन बाहेर पळाली. पाय तिथं काय त्या मोडतुकड्या कुत्रीला एक कोंबडी तोंडात धरलेली. तशी बागी बाया जोरासन तिथली पळाली. एक दगड उचलला कुत्रीवर भिरकावला. अव हाड अव हाड अव हाड अव हाडे. पण कशाचं? कुत्रीला कोंबडी लिहिली ती लिहिलीच. तशी बागी घराकडे फिरली आणि कुत्रीचा उद्धार करू लागली. मेली तंबडा जाओ. सत्यानाश होतीसा. कधी 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 बरा होणार नाही बाई या कुत्रे पाळणारच. पण मी म्हणते बाई कुत्रे पाळाचा आपल्याला इथला शोक आहे ना, तर आपण आपल्या तांगडीला बांधावं ना, अशी म्हणली. आणि नवरा रंगनाथ झोपेल होता. त्याच्या बाजीजवळ गेली. म्हणलं आओ उठा आओ उठा आओ उठा. अरे उठणार रे. तिनं पाहिलं हो काही असं उठत नाही. गेली बसकन त्याच्या अंगावरची गोदडी ओढली. म्हणली या बाई इथला दांगड झाला तरी तो आला चोळ नव्हे. आधी उठा आणि आधी काय काही त्या कुत्रीचा बंदोबस्त करा असं म्हणली. शेणाचं टोपलं उचललं आणि सडा टाकायला अंगणात निघून गेली. इकडं रंगणात एकदा डोळे चोळले. एक हात आभाळाकडे ताणला. एक पाय बाजीच्या तुटक्या सुमात गुतावला आणि म्हणला मायला वटवट 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 काऊन झोपू देणार भागे. तशी बागी अंगणातच म्हणली आवाजा जनाची नाही तर मनाची तर ती राज राखा माणसानं. आधी उठा आणि आधी काय ना करी त्या कुत्रीचा बंदोबस्त करा असं म्हणली. रंगणातनं पुन्हा एकदा एक जांभळी दिली आणि झोपीच्या धुंदीत रंगणात मोरीकडे जाऊ लागला. आणि मोरीकडे जाता जाताच रंगणाच्या धोत्राचा एक सोगा बकरी बांधाच्या खोट्यात अडकला आणि रंगणात उड्याचा आडवा झाला. घरात धपकन काय पडलं म्हणून भागी पळत आली.
पाय तिथं काय नवरा लांबा लाट पडलेला तेच म्हणजे या बाई असं कशाला गेली भस्कन त्याचं मनगट धरलं आणि नीट मोरीवर नेऊन बसवला आणि म्हणली ते झालं की हातासरची आंघोळ बी करून घ्या. तोंडाला पदर लावत भागी पळत आली घरात म्हणली नीट चालताना माय बतावा नाही असं म्हणली. रंगणात आंघोळ गुंगी केली, देवाला अगरबत्ती वाळली आणि न्यारी करता करताच रंगणात भागेला आवाज दिला, भागेव ओ भागेव. तशी बागे आली तशी भस्कन त्याच्या पुढे बसली. तसा रंगणात म्हणला सरक पुढं आव का माया ताटात बसती का काय. तशी बागी भस्कन माग सरकली आणि मारक्या म्हशी सारखे त्याच्याकडे बघू लागली. तसा रंगणात म्हणला आपण असं करू. तसं बागी म्हणले कसं करू. ते म्हणे मी का तुला सत्यनारायणाची कहाणी सांगू राहिलो का. ती म्हणली या बाया असं नाही तसं नाही असं नाही तसं नाही. काही म्हणाल गेलं की वसवास, काही म्हणाल गेलं की वसवास. जेव्हा आता वसवास करते. एक तर मापजीला बरंडी तुम्हाला काही सांगायला जा तर तुम्ही असं करता. काय झालं असेल देवा तुला डोळे आणि माणसं आंधळे. भूकच लागत नाही बाई. आता आजची गोष्ट तुम्हाला सांगते. असे अटॅक वाजले असेल बशीवर सातळ आणि एकच भाकर खाल्ली. असे 12 साडेबारा वाजले असेल. कलमल होय म्हणलं आता कसं करू बाई. बसकन घरात गेली. बसकन 4 पोळ्या घेतल्या, बारीक कुस्करल्या, लाल चटक तापेल दूध होतं तिथलं टाकलं आणि मुठभरच साखऱ्या टाकला. आणि तुम्हाला म्हणून सांगते असं वडूळ लोक पडल्या ना बाई. ते माझ्याकडं पाय मी त्याच्याकडं पाय, ते माझ्याकडं पाय मी त्याच्याकडं पाय. म्हणलं भागे तुला कोण म्हणतं माय खाय. उठली आणि कडू बडू तोड करून तिथलं खाल्लं आणि भूक लागायचा माणसांत पत्ता नाही. असे 3 साडेतीन वाजले असं कलमल होय मला आता कसं करू बाई. बसकन घरात गेली. बसकन कणगीचा बोळा उपसला. अशा इथल्या मोठ्याच भुईमुंगाच्या शेंगा घेतल्या. अशा एवढा मोठाच गुळाचा खडा घेतला. टच फोड्या आणि तवापासून रात्री 8 वाजून मी कधी तुकडा खाल्ला असं त्या अर्ध्या रात्री मरीन बाई मी. माझ्या नावाचा दफडर वाजन लगे डंग डंग डंग. अशा प्रकारच्या मराठी कथा मी सादर करत असतो. वेळेअभावी हा कथेचा एक तुकडा. धन्यवाद. सर खरंच खूप छान. डॉक्टर बबनराव महामने एक कथाकार, प्रसिद्ध लेखक तसेच नाटककार आणि अभिनेते. त्यांच्या या कथेमधून आपल्याला आता दिसलं की त्यांच्यामध्ये अभिनयाचे पण भरपूर गुण आहेत की अतिशय छान प्रकारे कथा त्यांनी सादर केलेली. त्यांच्या जे कथा आहे ती BA अभ्यासक्रमात सुद्धा समाविष्ट आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी वाटारे सर, एक प्राध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ सिल्लोड, या ते मराठी विभागाचे प्रमुख आहेत. तसेच कवी, लेखक, कलाकार, कथाकार, समीक्षक अशी त्यांची एक ओळख आहे. यानंतर मी शिवाजी वाटारे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये कथा हे करावी. या देशामध्ये सर्वप्रथम समतेचा ज्यांनी विचार मांडला ते चार्वाक, महाकारुणिक, शाक्यपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, विद्रोही संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, रामस्वामी पेरियार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, अण्णाभाऊ साठे, शेख फातेमा इत्यादी महामानवांना मी प्रथमतः वंदन करतो, अभिवादन करतो. 19व्या विद्रोही साहित्य संमेलनातील कथाकथन या सदरामध्ये, या सत्रात ज्या कथाकारांनी, कथाकथनकारांनी भाग घेतला ते दोघे विनोदी कथा सांगणारे आमचे मित्र आदरणीय बबनरावजी महामुने, दुसरे मित्र आदरणीय एकनाथरावजी खिल्लारे
वेळेअभावी कमी शब्दांच्या मध्ये का होईना, पण बबनरावांनी एक सुंदर असा कथेचा तुकडा सांगितलेला आहे. एकनाथरावांची कथा अत्यंत गांभीर्यपूर्ण अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणारी, अशा प्रकारची समोर प्रेक्षकांमध्ये बसलेले संयोजन समितीचे सदस्य आदरणीय भारतरावजी शिरसाट, तद्वतच आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मानवतकर सर, फार असं लांबलचक भाषण करणं मला असं वाटतं ह्या वेळेला उचित नाही. मी सुरडकर मॅडमचं नाव घ्यायला विसरलो, दिलगिरी व्यक्त करतो. तसं पाहिलं तर कथा ह्या सगळ्यांनाच ऐकायला आवडतात. बालपणापासूनच आम्ही कथा ऐकतो. पण या मंचावरती ज्या कथा आपल्यापर्यंत पोहोचल्या ह्या चळवळीच्या कथा होत्या. आणि आपल्याकडे प्रस्थापितांच्या विरोधात जे जे कोणी कामं करतात ते एकतर लेखकही असतात आणि कार्यकर्तेही असतात, असा पॅन्थरच्याच इतिहासापासून आपल्याला हे जाणवतं. आणि म्हणून या दोघांनीही अत्यंत चांगल्या कथा सांगितलेल्या आहेत. आपण बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा नीती कथा, जातक कथा आपण ऐकतो. त्यातून तात्पर्य एक वेगळ्या पद्धतीचं काय काढायचं ते त्यातून ठरलेलं असतं. चळवळीच्या ज्या कथा असतात किंवा चळवळीचं जे साहित्य असतं ते मनोरंजनासाठी नसतं. चळवळीचं साहित्य हे प्रबोधनाचं साहित्य असतं. या प्रबोधनाच्या कथा असतात. आणि म्हणून या दोनही कथाकथनकारांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं दोन्ही कथा आपणासमोर सादर केलेल्या आहेत. या संयोजनाच्या थोड्याशा या वेळेअभावी म्हणजे एक एक सत्र थोडंसं पुढं ढकलत गेलेलं असल्यामुळे कदाचित हे आपलं 12वं 13वं सत्र ही 6ला सुरू व्हायचं होतं, ते 8:30-9ला म्हणजे जवळजवळ 3 तास उशिरानं सुरू झालेलं आहे. आणि म्हणून आपण प्रबोधनाच्या कथा ऐकल्यात. सातत्यानं प्रबोधन, मग श्रोते किती आहेत, वक्ते किती आहेत, कथाकथनकार किती आहेत हे महत्वाचं नसून प्रबोधन महत्वाचं आहे. आणि म्हणून विद्रोहीच्या मंचावरती ही एक भूमिका घेऊन सातत्यानं हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. मी संयोजकाचे मला अध्यक्षपद दिल्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो. आणि अध्यक्षीय भाषण फार असं लांबलचक न लांबवता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जे मला आयोजक संयोजक यांनी मला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी अनुराधा सुरेकर मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावं. या सत्राचं सर्वांना जय भीम. सर्व मान्यवरांना मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की सर समोर बसलेली आपल्याकडे गर्दी नाही, पण जी मंडळी आहेत ती काय आहेत, दर्दी आहेत. आणि अजून एक वाक्य आहे महाकवी वामनदादा कर्डकांच्या गीतामध्ये, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तळ्यांच्या नाऱ्याचे टोक असते. तर कामाचे फक्त 5च माणसं असतात. त्यामुळे इथे जे आहेत ती नक्कीच या विद्रोही साहित्य संमेलनातून, आजच्या या विद्रोही साहित्य संमेलनाच्या 13व्या सत्रामधून
हे जे आज कथाकथन ऐकलं त्यातून नक्कीच काहीतरी एखादा छोटासा धागा घेऊन जातील यात मला कोणतीही शंका नाही. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राध्यापक शिवाजी वाठोरे सर, या तिघां जेही आज आपण इथं ऐकलं या तिघांना, एकनाथ खिल्लारे सर असतील, महामनी सर असतील, यांचं कार्य कर्तृत्व खूप मोठं आहे, खूप महान आहे. यांच्या सर्वांचं बरेच ग्रंथसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांचे काव्यसंग्रह आहेत. मला आत्ताच कळलं वाठोरे सरांकडनं की महामनी सरांची मुलगी अभिनेत्री आहे. तर हे एवढे मोठमोठी माणसं आज आपल्याला इथं लाभलीत आणि त्यांच्याकडनं आपल्याला, आपण जेवढे इथं आहोत तेवढ्यांना आपल्याला त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेता आला याचा मला मनस्वी आनंद होतो. आणि म्हणूनच मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी वाठोरे सरांचेही मनपूर्वक आभार मानते, एकनाथ खिल्लारे सरांचेही मी मनस्वी आभार मानते आणि महामनी सरांचेही आभार मानून आजचा अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.